ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान शंकरांच्या जवळ जेव्हा सती होती तेव्हा तिच्या ठिकाणी माहेरचा मोह प्रबळ होता आणि शंकरांची अनुमती न घेता त्यांच्या मनाविरुद्ध जेव्हा ती बाहेर पडली तिथेच सतीत्व नाहीसं झालं. पण जेव्हा माहेरच्या ओढीने येऊन सुद्धा माहेरी उलट प्रकार बघितला, आपल्या पतीचा जागोजागी सर्व प्रकारे अपमान होतोय, आपल्या येण्याची कोणी दखल घ्यायला तयार नाहीये, बाकी सर्व देवतांना अगदी क्षुल्लक क्षुद्र देवतांना सुद्धा त्यांचा आविर्भाग यज्ञात मिळतोय, पण माझे पती जे सर्वश्रेष्ठ देव आहेत त्यांना त्यांचा अधिकारातला आविर्भाग मिळत नाहीये. आणि हे सगळं बघितल्यानंतर शरीर रागानं कापायला लागलं. जरी आपल्या बरोबर आलेले सगळे गण भगवान शंकरांचे सेवक दक्ष आणि त्याचे अन्य सहकारी यांना मारण्यासाठी धावून आले, तेव्हा त्यांना सतीने थांबवलं, थोपवलं. पण त्याच वेळेला आपल्या अतिशय तेजपुंज आणि क्रोधाने भरलेल्या अशा वाणीमध्ये बोलायला सुरुवात केली. कोपाचा अतिरेक झाल्यामुळं एकीकडे शब्द अडखळत आहेत, पण इथे घडलेला तो प्रकार बघितल्यानंतर माहेरी आल्यानंतर सतीच्या ठिकाणी आपल्या पतीबद्दलचं प्रेम अधिक उचंबळून आलं. मुळात होतच आहे, काही निमित्तानं हे ह्या वेळेला उचंबळून आलं आणि आपल्या पतीबद्दलच्या निरतिशय प्रेमानं आणि आपल्या पतीचा आपलेच जन्मदाते दक्ष महाराज अपमान करतायत, निंदा करतायत, हे बघून आलेल्या द्वेषामुळं थोड्याशा अडखळत ती आपल्या वडिलांची निंदा करायला लागली. सती म्हणाली, पिताजी, ह्या ब्रह्मांडामध्ये, या संसारामध्ये भगवान शंकरांच्या सारखा, भगवान शंकरांनी इतका, त्यांच्यापेक्षा सोडूनच द्या, त्यांच्या इतका श्रेष्ठ कोणीही नाही. सगळ्या यज्ञावत सर्व देहधारींचा प्रिय आत्मा म्हणजे भगवान शंकर आहेत. स्वतः भगवान शंकरांना कोणीही प्रिय नाही किंवा कोणी अप्रिय नाही, कोणी आवडता नाही किंवा कोणी नावडता नाही. ते तटस्थ आहेत, विरक्त आहेत. त्यामुळे त्यांचं कोणाशी वैरही नाही, त्यांच्या चित्तामध्ये कोणाबद्दलही द्वेषही नाही. कारण तेच जर सगळीकडे व्यापून राहिले, सगळं काही तेच जर आहेत, तर आपला आपण द्वेष करणं हे कसं शक्य आहे? सगळ्या गोष्टींचं ते कारण आहेत आणि ते सर्व रूपाने व्याप्त आहेत. हे न कळल्यामुळं तुमच्याशिवाय असा दुसरा कोण आहे की जो माझ्या पतीची निंदा करेल, निर्भर्सना करेल, त्यांना विरोध करेल? मागे आपण संतांबद्दल एक निरीक्षण नोंदवलं होतं, तेच निरीक्षण भागवतकार या पुढच्या श्लोकात मांडतात. दोषान परेशान हि गुणेश साधवो गृह्णन्ति केचिन्न भवादृशा द्विज गुणांश फल्गुन बहुली करिष्णवो महत्तमास्तेष्व विदत भवानघम. की ती सांगते, तुमच्यासारखी जी माणसं आहेत ना, ही इतरांच्या गुणांमध्ये सुद्धा दोष बघायला जातात. आपल्या ठिकाणच्या काकदृष्टीमुळे लोकांचे गुण तुम्हाला बघवत नाहीत,
नेमक्या दोषांवरच तुम्ही चोच मारता. पण जे खरे साधू पुरुष आहेत, जे खरे संत आहेत, सत्पुरुष आहेत, ते मात्र असं कधीही करत नाहीत. दुसऱ्यांचे दोष बघणं हे तर दूरच, पण अशी जी संत मंडळी आहेत ही दुसऱ्यांचे गुण सुद्धा अत्यंत मोठे करून दाखवण्याची इच्छा करतात. आणि अशीच संत मंडळी या जगात सर्वात श्रेष्ठ असतात. मला म्हणाली खरोखर खेद वाटतो, राग येतो, दुःख होतं. मी तुमची मुलगी आहे, तुम्ही माझे वडील आहात, पण तुम्ही माझ्या पतीसारख्या महापुरुषावर दोषारोपण केलं, त्यालाही तुम्ही सोडलं नाही. जी दुष्ट माणसं शवरूप असलेल्या आपल्या जड शरीरालाच आत्मा मानतात, ते जर अत्यंत ईर्ष्येनं सदा सर्वदा अशा महापुरुषांची निंदा करायला लागले, तर त्याच्यात काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. पण महापुरुष मात्र अशा निंदांना कधीही बळी पडत नाही. अशी निंदा त्यांच्या अंतरंगात पोहोचतही नाही. ते त्या निंदेकडे कधीही चुकूनही थोडस सुद्धा लक्ष देत नाहीत, ध्यान देत नाहीत. पण एक होतं मात्र की या महापुरुषांची जी चरणधुली आहे, त्या धुलीला हा अपमान सहन न होऊन ते अशा लोकांचं, निंदा करणाऱ्या लोकांचं तेज नष्ट करते. तेव्हा संत सत्पुरुषांची, महापुरुषांची निंदा करणं याच्यासारखं जे जघन्य कार्य आहे, महापाप आहे, हे दुष्टांना शोभून दिसतं. आणि आपल्या पतीच्या नामाचा महिमा सती आपल्या वडिलांना समजावून सांगते. यद्यक्षरम नाम गिरेरित नृणाम सकृत प्रसंगा दघमाश हंती तत् पवित्र कीर्तीन तमलंघ्य शासनम भवान हो द्वेष्टि शिवम शिवेतरः. एकदा जरी आपल्या तोंडून शिव हा 2 अक्षरी शब्द बाहेर पडला, जे भगवान शंकरांचं नाम आहे, कुठल्याही प्रसंगानं जरी तो शब्द बाहेर पडला, त्याचा उच्चार झाला, तरी सुद्धा त्या उच्चारणामुळं माणसाच्या समस्त पापांचा तत्काळ नाश होतो. आणि अशा महापुरुषांच्या आज्ञेचं कोणीही उल्लंघन करू शकत नाही. शिवशब्दाची व्याख्या करताना असं म्हटलं जातं, शिवम अस्ति अस्य इति शिवः, की ह्याच्यामुळे ह्याच्या ठिकाणी सगळं काही कल्याणकारक आहे म्हणून तो शिव आहे. शेते जगत अस्मिन इति शिवः, संपूर्ण ब्रह्मांड ह्याच्या ठिकाणीच लय पावतं, ह्याच्या ठिकाणीच निसतं प्रलय काळाच्या वेळेला, म्हणून ते शिव आहे. आणखीन एका ठिकाणी एक असा उल्लेख येतो की महादेव महादेव महादेवीत यो वदेत एकेन लभते मुक्तिम द्वाभ्याम शंभुरुनिर्भवेत. एकदा जरी आपण महादेव महादेव असं जरी म्हटलं तरी एकदा उच्चारल्यामुळं मुक्ती सहज मिळेल. आणि महादेव शब्द, शिव शब्द जर दुसऱ्यांदा उच्चारला गेला तर साक्षात भगवान शंकर स्वतः त्या व्यक्तीचे ऋणी बनतात. शिवः काशी शिवः काशी 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 शिव शिवः ये जवंती नरा भक्त्या तेषां मुक्तिर्न संशया. शिव काशी, शिव हेच काशी आहेत आणि काशी हीच शिव आहे, असा जे अत्यंत प्रेमानं भक्तीनं जप करतात त्यांची निर्विवादपणे मुक्ती होते.
असं या शिवनामाचं महात्म्य आहे. आणि ती आपल्या पित्याला ते सगळं समजावून सांगते. वरकरणी भगवान शंकरांचा देह अमंगल वाटतो. तुम्ही त्यांचा द्वेष करता म्हणून तो तुम्हाला अमंगल वाटतो. पुष्पदंताने महिमन स्तोत्रामध्ये, शिवमहिमन स्तोत्रामध्ये भगवान शंकरांचं वर्णन केलंय. श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा स्थिता भस्मादेकस लेप सर्गपिंद्र करोटी परिग्रह अमंगल्यम शीलन तव भवत नामयम किलन तथापि स्मर्तृणाम वरद परमम मंगलमती. भगवान शंकरा, महादेवा, तुम्ही स्मशानात क्रीडा करता, चिताभस्म अंगाला लावता, मुंडांच्या माळा, नरमुंडांच्या माळा आपल्या गळ्यात घालता. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा, आपण साक्षात मदनाला आनंद केलं, त्याचं भस्म केलं. स्वतः चिताभस्म धारण करतात. अनेक प्रकारच्या अशुभ वाटतील, अमंगल वाटतील, किळसवाण्या वाटतील, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही धारण करता, तरी सुद्धा अमंगल्यम शीलन तव भवतु नाम असू देत. तुमचं हे सगळं रूप वर्णन जरी अशुभ वाटलं, अमंगल वाटलं, तरी सुद्धा सर्व लोकांचं तुम्ही मंगलच करतात. तुम्ही सगळ्यांना वरदच आहात, सगळ्यांचं मंगल करणारे आहात, शिव कल्याण करणारे आहात. तेव्हा ती आपल्या वडिलांना सांगते, महापुरुषांच्या मनातला जो ब्रह्मानंदमय असा मधुर रस आहे, त्याची प्राशन करण्याची इच्छा ज्यांच्या मध्ये निर्माण होते, ते खरे भाग्यवान आहेत. आणि अशा इच्छेने ज्यांच्या चरणकमलांचं निरंतर सेवन केलं जातं, अशांना त्यांचा जो काम आहे, तरी ते सकाम बुद्धीनं चरण वंदन केलं असलं तरी सुद्धा तो काम त्यांचा पुरवला जातो, सगळा भोग त्यांना दिला जातो. आणि अशा ह्या माझे पती असलेल्या भगवान महादेवांबद्दल आपण वैर करता. ते केवळ नाममात्र शिव आहेत. त्यांचा वेळ जरी अशिव वाटला, अमंगल वाटला, तरी तुमच्यासारखे जर सोडले तर इतर कोणालाही ते तसे वाटत नाहीत. एवढंच काय, साक्षात ब्रह्मादी देवता सुद्धा त्यांच्या चरणकमलांवरनं पडलेल्या निर्माल्याला शिरोधारे मानतात, आपल्या मस्तकावर ठेवतात. आणखीन काय काय म्हणाली ती आपल्या पतीचं महात्म्य सांगताना पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.